शासनाने जे JR काढला की ह्या अतिक्रमण जागेचं आम्ही त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे अतिक्रमण काढून टाकत आहोत आणि वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ते आमचे अतिक्रमण त्यांनी आमच्या नोंदी करून अतिक्रमण जे कायम करायचं निवेदन देऊन सुद्धा आयुक्ताला निवेदन दिले, जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिले, तहसील कार्यालयाला सुद्धा निवेदन दिलं आहे आणि त्याचा आमच्याजवळ पाठपुरावा आहे। पाठपुरावा देऊन सुद्धा आमचे अतिक्रमण हे नियमित होत नाही, याच्यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत। जर शासनाने नाही आमचे गृहीत धरलं तर त्याच्या पुढचा बी आम्ही काहीतरी उपाय शोधून शासनाला निवेदन देऊन विचार करून ह्या उपोषणा पक्षा बी अमर उपोषणाची तयारी आहे। या उपोषणासाठी माझे भील, पारधी, आदिवासी, मातंग आणि दलित हे सर्व गटांनी आम्ही अतिक्रमण केले आहे। गट क्रमांक तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, टाकळी वैद्य आणि टाकळी चिपळीमधील गट नंबर 9 गट नंबर 103 यामध्ये आमचे अतिक्रमण 1978 पासून केलेलं आहे। त्याचा वेळोवेळी 1990ला पाठपुरावा केला, त्यानंतर 1993ला पाठपुरावा केला, त्यानंतर आम्ही 1992 मध्ये पाठपुरावा केला, त्याच्यानंतर 2020-21 ह्या सगळ्या सालानुसार आम्ही अतिक्रमण आमचा कायम करावा याच्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा सर आमच्या ह्या मागणीची पूर्तता केली नाही। त्यासाठी आम्ही बेमुदत उपोषण करून सुद्धा जर शासनानं आमचं पुढचं पाऊल मनावर न घेतल्यास आम्ही याच्या पक्षा बी घनघोर पद्धतीने त्यांना आमची शक्ती प्रदर्शन दाखवून देणार आहोत। त्याच्यासाठी आम्हाला जीवाची पर्वा करणार नाही। आम्हाला जर शासनानं गोळ्या बी घातल्या तरी माघार नाही, कारण आम्ही अंग्रेजाचा काळ चांगला होता, त्याच्या पक्षा आजचे राजकीय नेत्यांनी आणि ह्या राजनैतिक मंत्री असो, महसूल मंत्री असो, कृषी मंत्री असो, कोणत्या मंत्र्याला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आमचं गृहीत धरलं नाही। त्यासाठी आम्ही या बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे। आणि इंग्रज आले, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या तिजोरीला आम्हाला रक्षण ठेवलं। त्यांनी ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला मालकी हक्काच्या प्रॉपर्टी दिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात आमची हक्काच्या जमिनी हिसकून घेतल्याचा आज पुरावा आहे सर। त्या पुराव्याला आधारित आम्ही अनुसरून ते कार्य करायच्या आधारित संघटना काहीतरी आम्ही अडाणी 3 दिवसापूर्वी आमचं अशी परिस्थिती होती की 3 दिवस गावाच्या शेजारी राहणे, त्याच्यानंतर उठून जाणे, उठून गेल्यावर इथून उठला समोरच्या गावाला कुठे जाणार ही बी नोंद करून घेणार होतो। या परिस्थितीचा आमच्याजवळ आम्हाला घरनादार, चावडी, बिराड, ऊपर देखे तो आकाश है, नीचे देखे तो भूमी, आम अंदर बीच में लटके हुए, या पद्धतीची आमची जिंदगी झालेली आहे। या जिंदगीला शासकीय अधिकाऱ्यांनी विचार करूनच आमचा विचार आणि आम्हाला समृद्धी आणि सुखाचं जीवन जगण्याचा मार्ग दाखवा हीच विनंती आहे। आणि परत माननीय तुम्ही पत्रकार परिषद तुमचे बी आभार मानतो की आमच्या या विषयाला तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं हे अनुसरून आम्हाला मार्ग दाखवा आणि आमचा टोटली या विषयाचा विचार करावा हीच नम्र विनंती। माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण, तर सामाजिक कार्यासाठी गेली 20 वर्षापासून कार्य करतो। गावकरी थांबावं मावली, गावकरी लोक आम्हाला दडपण देतात, गावकऱ्याचं ऐकून पोलीस अधिकारी दडपणात घेऊन जर कधी तू जास्त टेटरपणा केला किंवा तुझी जात दाखवली तर खोट्या गुन्ह्यात आम्हाला डांबून आमचे वेगळ्या पद्धतीने हे छेड करतात। छेड आमच्या कुटुंबात कधी एखादी स्त्री चांगली राहिली तर म्हणते तुमच्या कुटुंबात गलिच्छ राहण्याचे राहणीमान आहे, ही इतकी सुशिक्षित मुलगी कुठून आणली, इतर समाजाची असन, किडनॅप केली असन असं म्हणून सुद्धा हे नव्हतात। याच्यासाठी शासनानं आमचा विचार करावा आणि जे शासनानं विचार करून आम्हाला आमच्या अतिक्रमण नियमित करणे, आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करणारच आहोत। पाठपुरावा नसेल तर आम्ही मान्य करू का आमच्याजवळ काही नाही, पण सर कुस्ती करायला निघलो तर लंगोटपत माणसाला असल्यावरच कुस्ती करू शकतो, तसा पाठबळ आमच्या जवळ आहे आणि आम्ही शासनाला दाखवून देणार। ही शेवटचे आमचे हे आहे आणि ब्रीद वाक्य आहे, करो या मरो, हे आमचा ठाम निर्णय आहे।